तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेची आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली दयनीय अवस्था बदलण्यासाठी आणि शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या नगरपालिका निवडणुकीत योग्य तो पर्याय निवडण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारांच्या निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना केले। पवनी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शालिनीताई नंदरधने यांच्या प्रचारार्थ पवनी येथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती। त्या प्रसंगी नाना पाटवले यांनी पवनी शहरातील विविध समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन शहरवासियांना दिले। या कार्यक्रमाला भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण गैडाने, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, धर्मेंद्र नंदरधने, युवराज वासनिक, पूजाताई ठौकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता मनोज चिजगरे, भंडारा, गोंदिया। गुवाहाटी, गुजरात, कुठं जंगल पहाड वाला माणूस पुन्हा आपल्या पवनीला येत आहे आणि तोही आपल्याला काही सांगून जाईल की मीच विकास करू शकतो, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्या लोकांना सांगून जाणार आहे। आणि या सगळ्या याच्यावर मूळ मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसवर टीका करणं, अशा पद्धतीचं भाषण आपण यांचे ऐकणार आहोत। खऱ्या अर्थाने यांना प्रश्न विचारला पाहिजे की बाबा यावर्षी जो दुष्काळ पडला त्या शेतकऱ्याला आपण काय पैसे देणार आहे? सरकार आहे तुम्ही, विकासाचं तुम्ही जे सांगून जाणार आहात तर तुमचा विकास म्हणजे भ्रष्टाचार, तुमचा विकास म्हणजे रेती माफिया। एकीकडे गरीबाला घरकुल बांधायला सुद्धा रेती मिळत नाही, 60 ते 70 हजार रुपयाची रेती गरीबाला घ्यावं लागतं रेती घरकुल बांधायसाठी। पण इथल्या मंत्र्यांचं, आमदारांचे शेतकऱ्याला मदत करायची भूमिकाच नाही। शेतकऱ्यांचं तर तारीख पे तारीख अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या चाललेल्या आहेत। राज्यातलं महाभ्रष्ट महायुतीचं सरकार करताना आपण पाहतोय आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये हे विकास